नमस्कार बालमित्रांनो, सॉरी तुम्ही बालमित्र राहिलेले नाही, तुम्ही कॉलेज कुमार आहात. तुमचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक खूबसूरत एक इंटरेस्टिंग फिनॉमिना शिकणार आहोत. त्याचं नाव आहे पोलरायझेशन. नुसतं शिकायचं नाही आहे तर एक्सपिरियन्स करायचा, हा पॉईंट आपल्याला फील करायचा आहे. पहिला तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत पाहिजे की ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय. ऑर्डिनरी लाईट म्हणजे साधी सरळ लाईट जी आपण रेग्युलर इमॅजिन करतो त्याला म्हणतात ऑर्डिनरी लाईट. जर समजा मी इथे बल्ब ठेवला, टॉक बघितलं, बल्ब ठेवला, जर मी इथे बल्ब ठेवला तर त्याची लाईट ही सगळ्या डायरेक्शनला, लेफ्ट राईट अप डाऊन सगळीकडे येणार. मग याची जी काय म्हणतात याची जी लाईट आहे ती सगळ्या डायरेक्शनने पसरणार. मग याला म्हणणार ऑर्डिनरी लाईट. बघा आता ऑर्डिनरी लाईट काढायची कशी. ऑर्डिनरी लाईट हा जर लाईट सोर्स असेल, लाईट सोर्स, तर त्याची एक माहीत पाहिजे की लाईट ही एक वेव आहे. पण कुठली वेव? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. लाईट वेव ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांच्या कॉम्बिनेशनने बनलेली असते. परत आहे का, लाईट आहे, लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे, ती इलेक्ट्रिक फील्डपासून पण बनलेली असते आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यापासून पण बनलेली असते. ॲक्च्युली दोघांचा हा कॉम्बिनेशन आहे. आणि लाईटची जी इंटेन्सिटी आहे, लाईटची इंटेन्सिटी म्हणजे किती ब्राईट आहे आणि किती डीम आहे. ब्राईट आहे की डीम आहे याला म्हणतात इंटेन्सिटी. हे लाईटची इंटेन्सिटी आहे ना, ही लाईटच्या इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंड असते. इलेक्ट्रिक फील्ड ही अशी व्हायब्रेट होत असते आणि मॅग्नेटिक फील्ड ही अशी व्हायब्रेट होत असते. ओके, त्याच्यामुळे हा जो प्रकाश पडतो, हा प्रकाश हा सगळ्या डायरेक्शनने, हा समजा एक सोर्स असेल तर या डायरेक्शनने पण लाईट पडते, या डायरेक्शनने, ऑल पॉसिबल डायरेक्शनने लाईट पडते, अशी सगळ्या डायरेक्शनने अशी लाईट पडते हा लाईट सोर्स असेल तर. आणि ह्या सगळ्या काय आहेत? ह्या सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड आहेत. सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड आहेत. जेवढी मोठी इलेक्ट्रिक फील्ड तेवढी लाईटची इंटेन्सिटी जास्त, म्हणजे ब्राईटनेस जास्त आहे. ओके, या झाल्या इलेक्ट्रिक फील्ड. मग ही झाली ऑर्डिनरी लाईट. मग ऑर्डिनरी लाईटची डेफिनेशन काय? व्हायब्रेशन ऑफ चिक जाक चिक जाक चिक जाक झुक 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 झुक. इकडे इलेक्ट्रिक फील्ड, इकडे इलेक्ट्रिक फील्ड, इकडे इलेक्ट्रिक फील्ड, इकडे इलेक्ट्रिक फील्ड. सगळ्या साईडची इलेक्ट्रिक फील्ड ही व्हायब्रेट होते इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्डिनरी लाईट, जे आपण रेग्युलर बघतो ती. ओके, आता बघा काय, समजा मी या ऑर्डिनरी लाईटला एका पोलराईडमधून पास केलं. पोलराईड. आता पोलराईड म्हणजे काय? पोलराईड एक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये अशा उभ्या व्हर्टिकल लाईन्स असतात. तुम्हाला दिसणार नाहीत त्या. हे बघा, तुमच्या स्क्रीनवर इमेज टाकली बघा, अशा व्हर्टिकल लाईन्स असतात त्याच्यामध्ये उभ्या अशा. तर हा पोलराईड काय करतो? हा जो पोलराईड आहे ह्याची जे इलेक्ट्रिक फील्ड आहे सगळ्या डायरेक्शनने, त्या सगळ्या कॅन्सल करतो आणि फक्त ही उभी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती तेवढी याच्यामधून पास होते. ही उभी इलेक्ट्रिक फील्ड जी फक्त व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्ड आहे ती फक्त याच्यातून पास होते. आणि तुम्हाला इथं जी लाईट दिसणार ती फक्त व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्डवाली दिसणार. बाकीच्या सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड या कॅन्सल होणार. याला तुम्ही खिडकीसारखं इमॅजिन करू शकता. म्हणजे ही लाईट तुम्हाला ब्राईट दिसणार का? इलेक्ट्रिक फील्ड जास्त आहे. पोलराईडमधून पास केलात की ही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती रिड्यूस होणार. इलेक्ट्रिक फील्ड रिड्यूस झाली की इंटेन्सिटी कमी होणार. जसं की तुम्ही गॉगल घालता, उन्हाळ्यामध्ये गॉगल घालता, तो गॉगल घातलात की बाहेरची जी ऑर्डिनरी लाईट आहे ती गॉगलच्या ग्लासमधून आतमध्ये जाणार. म्हणजे बाकीची आडव्या तिडव्या इलेक्ट्रिक फील्ड आहेत ते सगळ्या कॅन्सल होणार आणि फक्त उभी इलेक्ट्रिक फील्ड आहे तेवढीच जाणार. आणि मग तुम्हाला डोळ्यांना बरं वाटणार, गारगार वाटणार. तर त्याला म्हणतात पोलराईड्स. तर हे बघा, मी तर एक पोलराईड्स आहे बघा. हा असा पोलराईड्स असतो, असा फक्त एक काय म्हणतात स्ट्रक्चर आहे, डेमो आहे, असा पोलराईड्स असतो. अशा उभ्या लाईन्स असतात ॲज लाईक खिडकी. आता बघा, आता ही ऑर्डिनरी लाईट. आणि जर तुम्ही मला याच्यातून बघितलं तर बाकीची लाईट कॅन्सल होणार आणि फक्त या गॅपमधून जेवढी लाईट जाणार तेवढीच फक्त तुम्हाला दिसणार. म्हणजेच काय, ही लाईट अनपोलराइज आहे. ही लाईट कसली आहे? अनपोलराइज लाईट आहे ती. अशी ही प्लेन पोलराइज बनणार. प्लेन पोलराइज
याला म्हणतात प्लेन पोलराइज, याला म्हणतात अनपोलराइज लाईट. अनपोलराइज इज नथिंग बट ऑर्डिनरी लाईट. आता प्लेन पोलराइजची डेफिनेशन बघा. व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन ओनली वन प्लेन, फक्त एका प्लेनमध्ये, बाकी कुठल्याच प्लेनमध्ये नाही, त्याला म्हणतात प्लेन पोलराइज लाईट म्हणतात. ओके. आणि हा काय, हा पोलराइड आहे, हा पोलराइड. मग पोलराइड एक्झाम्पल काय पोलराइडचं, निकेल क्रिस्टल, गॉगल ग्लास हे पोलराइड्स आहेत. ओके. हा पार्ट समजला तुम्हाला. थोडक्यात काय, याची लाईटची इंटेन्सिटी कमी करतो कोण, पोलराइड्स. ओके. आता बघूया मालूज लॉ. मालूज लॉ बघूया, मालूज लॉ. ओके. मालूज लॉ, मालूज, माऊली, मालूज, फालूज काय कोण आहे तो बघा. आता याने काय केलं बघा, एक ऑर्डिनरी लाईट आहे ज्याची इलेक्ट्रिक फील्ड अपेअर इन ऑल डायरेक्शन. ही अनपोलराइज लाईट आहे, अनपोलराइज लाईट. ओके. अनपोलराइज लाईट ते काय सांगितलं, पहिला मी P1 नावाचा एक पोलराइड ठेवला, P1 नावाचा पोलराइड ठेवला. ओके. आता बघा याच्यातून जी लाईट पास होईल ती पोलराइज असणार आणि ती कुठली असणार, प्लेन पोलराइज लाईट असणार. सगळे बाकीचे कॉम्पोनंट कॅन्सल होणार, फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट तेवढे राहणार. आणि याची इंटेन्सिटी समजा मी याची इलेक्ट्रिक फील्ड मी E1 कन्सिडर केली. E1 पहिला होती लाईट E0, सगळ्या डायरेक्शन नव्हती, ती अर्धी कमी झाली लाईट आणि राहिली कुठली, E1 राहिली. आता बघा या लाईटची इंटेन्सिटी काढायची असेल तर इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता हे काय स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, तर मित्रांनो तुम्ही जर साऊंडचा लेसन शिकला असाल तर साऊंडच्या लेसनमध्ये जो साऊंडचा आवाज आहे, साऊंडची इंटेन्सिटी आहे ती ॲम्प्लिट्यूडवर डिपेंड असते. जेवढ्या मोठ्याने ॲम्प्लिट्यूड म्हणजे जेवढ्या मोठ्याने व्हायब्रेट, माझा घसा जेवढा व्हायब्रेट होईल तेवढी साऊंडची इंटेन्सिटी वाढणार. पण ही इंटेन्सिटी नेहमी स्क्वेअरशी रिलेटेड असते. जसं साऊंडचा जो डेसिबल साऊंड आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. तसं ही लाईटची इंटेन्सिटी आहे, लाईटची इंटेन्सिटी फर्स्टवाली ही इलेक्ट्रिक फील्डच्या स्क्वेअरशी डिपेंड आहे. डायरेक्टली तर आहे पण स्क्वेअरशी आहे. आता काय करतो बघा, आता ही लाईट मी परत एका दुसऱ्या पोलराइडमधून पास करतो. ही लाईट एका दुसऱ्या पोलराइडमधून पास करतो. पण इमॅजिन करा हा जसा पोलराइड्स आहे तसाच मी उभा व्हर्टिकल ठेवला, म्हणजे याच्यातला अँगल किती झाला, थीटा इज इक्वल टू 0. समजा हा पोलरायझरचा ॲक्सिस आहे, उभा वाय ॲक्सिस आहे हा, आणि हा पण मी समजा उभाच ठेवला. तर याच्यातून जी लाईट पास होऊन फिल्टर झाली E1 ती सेम लाईट पुढे पास होणार. सेम खिडकी असेल, हा बघा हा पहिला पोलराइड आहे आणि त्याच्या समोर असा दुसरा पोलराइड आहे, आणि समजा मी दोन्ही पॅरलल ठेवले तर तुम्हाला सेमच दिसणार. जेवढी इलेक्ट्रिक फील्ड पास होणार तेवढीच इलेक्ट्रिक फील्ड सेकंड पोलराइड्समधून पास होणार. त्याच्यामुळे याच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जी फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये काही चेंज होणारच नाही. ओके. सेम राहणार इंटेन्सिटी. इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री देन इंटेन्सिटी डज नॉट चेंज. जशी लाईट दिसणार आहे तशीच होणार. पण समजा हा पोलराइड मी फिरवला असा, समजा हा पोलराइड्स मी फिरवला या अँगलमध्ये, थीटा अँगलमध्ये मी फिरवला, थीटा अँगलमध्ये. आता मात्र चमत्कार होणार. काय चमत्कार होणार, हे जी इलेक्ट्रिक फील्डचे जे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहेत, व्हर्टिकल कॉम्पोनंट तो होणार तिरका, आणि थीटाच्या साईडचा नेहमी असतो काय, A1 कॉस थीटा. आणि हा जो उभा राहिलेला आहे, उभा कुठला, E1 साइन थीटा, हा मेन आहे, तो तिरका केला तर ही E1 साइन थीटा ही कॅन्सल होणार. इफेक्टिव्ह कुठला असेल, E कॉस थीटा. हा बघा ही E आहे, इलेक्ट्रिक फील्ड E आहे, त्याचे दोन कॉम्पोनंट केलेत. इलेक्ट्रिक फील्ड E आहे, त्याचे दोन कॉम्पोनंट केलेत. थीटाच्या साईडचा नेहमी E1 कॉस थीटा असणार आणि हा बाजूचा E1 साइन थीटा असणार. E1 साइन थीटा इनइफेक्टिव्ह असणार कारण ही व्हर्टिकल लाईन आहे, हॉरिझॉन्टल वाली पार करू शकत नाही. मग याला व्हर्टिकल याला थोडा अँगलमध्ये घुमवलात, कन्फ्यूज होऊ नका रे. ओके. आता ह्या लाईन्स अशा होणार बघा, ह्या आडव्या लाईन्स होणार. ओके. आणि E1चा आहे तो व्हर्टिकल कॉम्पोनंट, कारण ही व्हर्टिकल लाईट आहे म्हणून व्हर्टिकल कॉम्पोनंट कन्सिडर करायला लागणार. मग फक्त E1 कॉस थीटा पुढे पास होणार, E1 कॉस थीटा. मग इथे जी नवीन इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल त्याची इंटेन्सिटी ही कमी होणार.
इंटेन्सिटी, आता ही जेवढी इंटेन्सिटी आहे त्याच्यापेक्षा कमी होणार. आता ही इंटेन्सिटी किती कमी होणार, ही इंटेन्सिटी E2 होणार. ओके, E2 होणार, पण ही E2 ची पॉवर किती असेल, E1 कॉस थिटा एवढी असणार. समजलं का बघा. हा एक वर्टिकल आहे, हा एक पॅरल आहे. समजा त्यातला एक पोलराइड्स मी फिरवला, तर हा व्हर्टिकल कॉम्पोनंट जो ह्याच्यातून पास होणार आहे त्याच्यातला हा आहे, त्याच्यातला हा E कॉस थिटा आणि आडवा E साइन थिटा आहे, तो कॅन्सल होणार. ओके, मग नवीन जी ही ती सुरुवातीची इंटेन्सिटी आणि ही नवीन इंटेन्सिटी छोटी झालेली आहे. ती नवीन इंटेन्सिटी इज डायरेक्टली ही नवीन इंटेन्सिटी आहे, ही पहिली इंटेन्सिटी होती ना, ही पहिली इंटेन्सिटी. ही जी नवीन इंटेन्सिटी आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E1 कॉस थिटा याच्याएवढी असणार आहे. ओके, I1 मी इथं I2 लिहितो, I1 डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे E1 वरती. ओके, पण I2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E1 कॉस थिटा. स्क्वेअरशी आहे, हे तर आपण शिकलो आता, स्क्वेअरशी रिलेटेड असतो. जसा हा I1 इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट लाईट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्डचा तुम्हाला स्क्वेअर करायला लागणार. ओके, तसंच सेकंडवाली इंटेन्सिटी जी रिड्यूस झालेली आहे ती पण डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार, E कॉस थिटा याच्या स्क्वेअरशी रिलेटेड असणार. ओके, मग याचा पण मला काय करायला लागणार, स्क्वेअर करायला लागणार. मग नवीन इंटेन्सिटी आहे ती याचा स्क्वेअर केलात E1 स्क्वेअर झाला, याचा स्क्वेअर केलात कॉस स्क्वेअर थिटा झाला. ओके, दोन्ही साईडचा तुम्ही स्क्वेअर केलात. I2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, पण E1 स्क्वेअर थिटा काय, E1 स्क्वेअर थिटा I1 आहे, इथे टाकला I1 कॉस स्क्वेअर थिटा. देअरफॉर इंटेन्सिटी आफ्टर पासिंग थ्रू द सेकंड पोलराइड्स इज गिवन बाय I1 इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट मल्टिप्लाय बाय कॉस स्क्वेअर थिटा. दिस इज अ मालूज लॉ. मालूज लॉ काय सांगतो, मालूज लॉ सांगतो इंटेन्सिटी आफ्टर पोलरायझेशन आफ्टर पासिंग थ्रू द पोलराइड्स इज गिवन बाय दिस इक्वेशन. ओके, इझी आहे बघा. एक सामान्य लाईट पास केली, त्याची इंटेन्सिटी भेटली, ती इंटेन्सिटी या इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंड आहे. त्याला परत तिरका केला, आता ह्याचा अँगलमध्ये थिटा अँगलमध्ये घुमवला, E1 कॉस थिटा. मग ही दुसरी E1 कॉस थिटाचा स्क्वेअरवर डिपेंड असेल. सगळ्यांचे फॉर्म्युले लिहिले, E1 याच्यात सबस्टिट्यूट केला, हा फॉर्म्युला भेटला. तर आता काय करतो बघा, लॉ झालाय. पण इमॅजिन करा जर थिटा 90 डिग्री असेल तर काय होईल, 90 डिग्री असेल तर काय होईल बघा. हे दोघं पॅरलल आहेत. ओके, थिटा इज इक्वल टू 0, जेवढी इंटेन्सिटी आहे तेवढी पास होणार. ओके, पण समजा मी 90 म्हणजे हा आडवा केलात, ही उभी आहे, हा आडवा केलात, तर हे दोघं एकमेकाला ब्लॉक करतील. मग जर हे दोघं एकमेकाला ब्लॉक केलं, हा उभा आहे आणि ही मी आडवी पकडली, हे बघा आडवी पकडली, एक पोलराइड्स उभा आहे आणि दुसरा पोलराइड्स हा आडवा आहे. मग ही लाईट काय होणार, पूर्ण ब्लॉक होणार. मग इंटेन्सिटी किती असेल, इंटेन्सिटी विल बी 0. याला म्हणतात परपेंडिक्युलर सेटिंग. आणि जर दोन्ही सेम सेम असेल तर त्याला म्हणतात पॅरलल सेटिंग. परपेंडिक्युलर सेटिंग, पॅरलल सेटिंग म्हणजे इंटेन्सिटी सेम राहते लाईटची, परपेंडिक्युलर मध्ये लाईट पूर्ण ब्लॉक होते. ही व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच क्लिअर होईल की पॅरलल सेटिंग म्हणजे काय आणि परपेंडिक्युलर सेटिंग म्हणजे. व्हिडिओ बघितलीत, ओके, एकदम मस्त. तर आता यापुढे जेव्हा तुम्ही गॉगल घालाल, एक स्टँडर्ड गॉगल, कुठला गॉगल, फास्ट्रॅकचे वगैरे असे गॉगल घातलेत, तर तुम्हाला 2 गॉगल एकासमोर एक घ्या आणि दोन्ही गॉगल मधून बघा, तुम्हाला सेम लाईट दिसणार. आणि दुसऱ्या टायमाला तो गॉगल तुम्ही आडवा घाला आणि एक गॉगल असा परपेंडिक्युलर करा, तर तुम्हाला ती लाईटची इंटेन्सिटी अजून कमी होणार, कदाचित दिसणार सुद्धा नाही पुढे तुम्हाला. ओके, तर अशी ही मालूजची इंटेन्सिटीचा फॉर्म्युला होता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्रिस्टो अँगल बघूया. कुठला, ब्रिस्टो अँगल बघूया. तोपर्यंत हा मालूज प्रिन्सिपल तुमच्या टेक्स्टबुकमधून थेरी कॉपी करा आणि माझं डेरिव्हेशन तुम्ही लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब्रिस्टो अँगलला घेऊन. तोपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, काही नका, अभ्यास केला तरी चालेल. बाय बाय.